संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 112. मूळ अभंग. संत तुकाराम महाराज. न करी संग राहे रे निष्वळ, लागो निधी मळ ममतेचा. या नावे अद्वैत खरं ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बळबळते. इंद्रियाचा जय वासनेचा क्षय, संकल्पा ही न ये वरी मन. तुका मने न ये जाणीव अंतरा, अंतरी या थारा आनंदाचा. याचा पहिली ओळ बघूया. न करी संग राहे रे निष्फळ, लागो निधी मळ ममतेचा. म्हणजे जे निष्फळ, कुठल्याही उपयोग नसलेले, आत्मोन्नतीस अडथळा ठरणारे संग आहेत, अशा संगतीपासून दूर राहावे. कारण अशा संगतीतून ममतेचा मळ म्हणजेच आपलेपणा, अहंकार, मोह हे चित्ताला चिकटतात. अशा संगतीचा उपयोग न होता तोटा होतो. उदाहरण. समजा एखादा साधक साधनेत प्रगती करू इच्छितो, पण त्याच्या मित्राची संगत ही भोगविलासाची, गप्पिष्ट, नकारात्मक विचार करणारी असेल, तर त्या संगतीचा त्याच्या चित्तावर परिणाम होईल. त्याची मन शांती नष्ट होईल आणि आध्यात्मिक वाटचाल थांबेल. हेच कारण आहे की संत ऋषी नेहमी सत्संगावर भर देतात, जिथे नामस्मरण, साधना, विवेक, संयम याचा अभ्यास होतो. ध्रुव पंक्ती बघा. या नावे अद्वैत खर ब्रह्मज्ञान, अनुभव वाचून बळबळते. म्हणजेच मी ब्रह्म आहे, सर्वत्र ब्रह्मच आहे, मी अद्वैताचा अनुभव घेतला आहे, अशा घोषणा करणाऱ्याची संत तुकाराम महाराज खिल्ली ओळखतात. त्यांच्या मते जोपर्यंत आत्मिक अनुभव नाही, तोपर्यंत अशी वाणी ही बळबळच ठरते. शब्दात जेव्हा अडकतो, तेव्हा अनुभव लांबच राहतो. उदाहरण. एखादी व्यक्ती ब्रह्मज्ञान, उपनिषद, गीता याविषयी बोलते, परंतु तिच्या वागणुकीत अहंकार, राग, मत्सर, क्रोध, मोह दिसतो, तर ती व्यक्ती खरोखर अद्वैताच्या पातळीवर नाही. ती फक्त बोलत आहे, अनुभवलेलं काहीच नाही. संत ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, रामदास महाराज यांच्या आचरणातून ज्ञान जाणवते, बोलण्यात नाही. दुसरी ओळ. इंद्रियाचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही न ये वरी मन. खरे ब्रह्मज्ञान तेच जेव्हा इंद्रियावर विजय मिळतो, इंद्रियावर नियंत्रण, वासनाचा क्षय होतो, काम, क्रोध, लोभ, मोह नाहीसे होतात. मन कुठल्याही संकल्पनात अडकत नाही. स्वप्न, अपेक्षा, चिंता, आकांक्षा यांची गोष्ट संपते. उदाहरण. एक साधक ध्यानात बसतो. सुरुवातीला त्याला अन्न, शरीर, इंद्रिय यांची आठवण होते, पण ज्यावेळी तो या सर्वांवर नियंत्रण मिळवतो, तेव्हाच त्याचं चित्त स्थिर राहतं आणि आत्मज्ञान प्राप्त होतं. ज्याप्रमाणे तलावाचे पाणी शांत झाल्यावर त्यात चंद्र स्पष्ट दिसतो, त्याचप्रमाणे चित्त शांत झाल्यावर ज्ञान त्यात ब्रह्माचं प्रतिबिंब दिसू लागतं. मनाचे ध्येय हेच आत्मसाक्षात्काराचे अनिवार्य आहे. तिसरी ओळ. तुका मने न ये जाणीव अंतरा, अंतरी या थारा आनंदाचा. म्हणजे तुकाराम महाराज सांगतात, जोपर्यंत अंतःकरणात ब्रह्माची जाणीव होत नाही, तोपर्यंत खरी अनुभूती मिळत नाही. जेव्हा आत दृष्टी जाते, आत्मदर्शन होते, तेव्हाच आनंदाचा थारा मिळतो. उदाहरण. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सुख व्यक्ता शुभ लभते. म्हणजेच बाह्य गोष्टीचा त्याग केल्यावरच अंतर्मुख होऊन आत्मसुख मिळतं. तुकाराम महाराज स्वतः संसारात असूनही अंतःकरणात पांडुरंग ध्यान करून दर क्षणात त्यांच्याशी एकरूप झाले होते. म्हणून ते म्हणतात, आनंदाचा खरा डाव अंतःकरणातच आहे. ज्याने अंतःकरणात नारायणाला स्थिर केले, त्यालाच अमर सुखाचा अनुभव होतो. निष्कर्ष बघा की नंबर 1. असार निष्फळ संगतीपासून दूर राहा, कारण अशा संगतीमुळे मनावर मळ, मोह, अधिकार साचतो. नंबर 2. फक्त ब्रह्मज्ञान बोलण्यात न ठेवता त्याचा अनुभव घ्या. अनुभवाशिवाय अध्यात्म म्हणजे फक्त शब्दाचा बाजार आहे.
नंबर 3, इंद्रिय संयम, वासना क्षय आणि संकल्परहित मन हे आवश्यक, ह्या विना आत्मसाक्षात्कार अशक्य. नंबर 4, बाह्य तामसिक साधनांच्या भुलाव्यात न पडता अंतर्मुख व्हा. नंबर 5, खरा आनंद आत्म्यात आहे, तोच शोधा, तोच अनुभवा. नंबर 6, आपल्या अंतःकरणातील परमेश्वराच्या जाणीवेवर श्रद्धा ठेवा, कारण ज्या ठिकाणी अंतःकरण निर्मळ तेथेच देवाचं दर्शन. शेवटची प्रेरणादायी अनुभव शून्य अध्यात्म म्हणजे केवळ वाद. अनुभव संपन्न आत्मसाक्षात्कार हाच खरा अध्यात्म. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कोणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा.